शिवसेनेला थांबवण्यासाठी काळे कोल्हेंना एकत्र यावे लागले असे नवीनच शिवसेनेत आलेल्या प्रमोद लबडे यांचा गोड गैरसमज झाला आहे। निवडणुकीमध्ये जय पराजय असतो, मात्र कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच काळे कोल्हे व परजणे एकत्र येऊन सेनेने उमेदवार स्वतंत्र बळावर दिल्याने या तीन महाशक्तींना एकत्र यावे लागले असा केविलवाणी दावा माजी आमदार अशोक काळे यांचे स्वयंसहाय्यक व शिवसेनेत नव्याने दाखल झालेले प्रमोद लबडे यांनी केला आहे। प्रमोद लबडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा दावा केला आहे। तसेच त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे की शिवसेना हा विचारांचा पक्ष आहे, विचार कधी संपत नसतो। तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेता संबंध तालुक्यात जेव्हापासून निवडणुका लागल्या तेव्हापासून अनेक राजकीय पक्षांनी आपला झेंडा लागावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले होते, मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ग्रामीण भागात झालेल्या विकासावर या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच जागृत मतदारांनी हा कौल दिला आहे। प्रमोद लबडेंच्या पाठोपाठ स्वाभिमानी विकास आघाडीला तिलांजली देत नितीन आवतडे यांनी मोठ्या डामडौलात शिवसेनेत प्रवेश केला होता। पोयगाव गटामध्ये झालेल्या थोड्याफार विकासामुळे नितीन आवतडे यांना किमान एक जागा निवडून आणता आली आहे, मात्र निष्ठेच्या व आश्वासनाच्या गोष्टी करणाऱ्या प्रमोद लबडेंना त्यांच्या नेतृत्वाखाली एकही उमेदवार निवडून आणता आला नाही। हा देखील आत्मचिंतनाचा विषय आहे। त्यामुळे प्रमोद लबडे यांनी पत्रकात केलेला दावा फोल ठरत आहे। जनता आता सुज्ञ झाली आहे। उमेदवार अथवा पक्ष कोणताही असो, इथून पुढे मात्र आपण केलेल्या विकास कामावरच राजकीय मंडळींना यश प्राप्त करणे सोपे होईल असे या निमित्ताने वाटते। डी न्यूज कोपरगाव।